मम्मी आज काय बनवणार आहे तू? वाटी अंडा बनवणार आहे आज. वाटी अंडा काय आहे? वाटी अंडा तव्यावर करायचं असते. अच्छा ठीक आहे, बघू स्टार्ट कर काय करते. ज्यांना रोज ऑमलेट खाऊन खाऊन कंटाळा आला असेल त्यांच्यासाठी नवीन काहीतरी वाटी रेसिपी म्हणून वाटी अंडा. पहिल्यांदा तवा गरम करून घ्यायचा. तवा गॅसवर ठेवलेला आहे. ऑमलेट सारखं नाही करायचं आहे. वाटी अंडा म्हणजे वाटीत ठेवून केलेलाच अंडा आहे, बरोबर? हो. त्याच्यात काय काय लागतं रेसिपी बनवण्यासाठी? रेसिपी बनवण्यासाठी एक टोमॅटो, हां एक मिरची, हां कोथिंबीर, हां एक अंडा, हां लाल तिखट, हां मीठ आणि हळद. ओके. तेल. अच्छा, तवा एकदम कडक गरम करायचा आहे. तवा एकदम गरम करायची. बरं. आणि त्याच्यावरती नंतर त्याच्यावर वाटी ठेवून वाटी ठेवायची. बरं. वाटी गरम झाली की आपण तेल सोडायचं. सोडायचंय की तेल वाटीमध्ये घालायचंय? तेल तेल वाटीमध्ये टाकायचं. बर. गरम होऊ दे काय? वाटी. अच्छा, तर वाटी तव्यावरती ठेवलेली आहे गरम करण्यासाठी. तर वाटीमध्ये नंतर आपण त्याच्यामध्ये तेल टाकणार आहोत आणि त्याच्यानंतर आपली रेसिपी चालू होणार आहे. तर अशा प्रकारे आपली वाटी गरम झालेली आहे. त्याच्यामध्ये टाकत आहे 1 चम्मच, 2 चम्मच तेल. ओके, 2 चम्मच तेल त्या वाटीमध्ये घालतोय. थोडंसं तेल जास्त लागतंय ह्याला शिजण्यासाठी. तुम्ही 2 तुमच्या सोयीनुसार कमी जास्त करू शकता. 2 चम्मच तेल. हा, ज्यांना तेल खूप खायची हौस आहे माझ्या मम्मी सारखी ते जास्त तेल टाकू शकतात. हा, पुढे तेल गरम झाले की हम्म आपण तिखट टाकायचं आहे त्याच्यामध्ये. हा. बर, हे अशा प्रकारे गरम होत आहे. झालं असेल का तेल गरम? अजून नाही. चटका बसेल. नाही. अशा प्रकारे आम्ही डब्बे सगळे काढून ठेवलेले आहेत. एक काश्मीरी लाल आहे, एक कांदा मसाला आहे, मीठ आहे, एव्हरेस्ट तिखा लाल आहे, काश्मीरी लाल नाही आहे, एव्हरेस्ट तिखा लाल, बॅडगी मिरची, बॅडगी मिरचीची पावडर, मीठ. कांदा मसाला, मीठ, हळद अशा प्रकारे आपण घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण टाकत आहोत हळद टाकायची. ओके, ही टाकलेली आहे थोडीशी हळद. त्याच्यानंतर टाकत आहोत 1 चम्मच एव्हरेस्ट का तिखा लाल. तिखट टाकायची. त्याच्यानंतर टाकत आहोत कांदा कांदा मसाला, कांदा मसाला, परत बॅडगी मिरची. तुम्ही तुमच्यानुसार तिखट कमी जास्त करू शकता. आम्हाला तिखट खायची सवय आहे त्याच्यामुळे आम्ही तिखट बनवतोय. मीठ. त्याच्यात ऍड केलेलं आहे थोडंसं मीठ, चुटकीभर नमक इन वाटी अंडा. पण हे सगळं मिक्स कसं करणार? नाही, मग चमच्याने हलवायचं नाही. मग मीठ कसं एकत्र होणार त्याच्यात? होणार होणार एकाच साईडला नाही जाणार होणार. मीठ. हलवून का मग? थोडंसं त्याला हलवून घेऊया म्हणजे ते मिक्स होईल सगळं. हा, जास्त गरम होत चाललेलं आहे ते मला वाटतं. नाही, बरोबर आहे. अच्छा, तर असं ते तेल थोडंसं उकळत आहे. त्याच्यामध्ये टाकत आहे अंडा. अंडा असं टाकायची. अशा प्रकारे मम्मीनी अंडा वाटीमध्ये टाकलेला आहे. त्याच्यानंतर आपण ऍड करणार आहोत टोमॅटो, मिरची. हे टेस्ट पुरतं टाकतोय. ज्यांना टाकायचं त्यांनी टाका, ज्यांना नाही टाकायचं त्यांनी नका टाकू. त्याच्यावर टमाटर टाकायचे. टोमॅटो हे नंतर हलवायचं अजिबात नाही आहे, असंच वरच्यावर ठेवायचं आहे. अशी कोथिंबीर टाकायची. 5 मिनिटं त्याला झालं. टाक सगळी कोथिंबीर. खूप होते. बर, खूप होते. 5 मिनिटं झाकून ठेवायचं त्याला. 5 मिनिटं उकळून द्यायचं अशीच. अच्छा, असंच ठेवून त्याला उकळू द्यायचंय. तुला कोणी शिकवला वाटी अंडा?
माझी वहिनीने शिकवलं. कोणती वहिनी? माझी भावाची बायको. अच्छा, झटपट रेसिपी का? झटपट रेसिपी आहे. अच्छा, तुला आवडतो का वाटी अंडा? हो, खूप आवडते. माझ्या मुलांना पण खूप आवडते. मग तुझ्या मुलालाच करून देते ना तू आता? हो, माझी मुलीला करून देते आपण. अच्छा. ढॅन. अशा प्रकारे आपला वाटी अंडा लवकरच तयार होणार आहे. नंतर याला बारीक गॅसवरती आपण शिजवून घेणार आहोत. 2 मिनिटं. 2 मिनटं बारीक गॅसवरती नंतर शिजवून घेणार आहोत. गॅस थोडा बारीक करून घ्यायचा आहे. गॅस करून आपण नंतर थोडा अशा प्रकारे वाटी अंडा आपल्या चपाती आपण घेतलेला आहे. तुम्हाला मी दाखवते हे कसं दिसेल. आय नो तेल थोडं जास्त आहे, त्याच्यामुळं मी सांगितलं तुम्ही तुमच्या पद्धतीने घाला. अशा प्रकारे पाणी सुटलेलं आहे.